शुभम भवतु। तुम्ही मला एक अमृताची कुपी दिली होती, त्याला बराच काळ लोटला, पण त्या अमृताच्या कुपीत अमृताचे जे थेंब आहेत ते एका समुद्र मंथनातून आले आहेत असे तुम्ही मला म्हणालात। होय, त्यावेळी तू तुझ्या पूर्वजन्मात कुठे होतीस, त्यासोबत काय कथा आहे हे मी तुला आज सांगणार आहे। ह्या मागे तुला सत्य कळावे एवढीच माझी इच्छा आहे। तुम्ही मला कधी ते सत्य सांगता आहात असे मला झाले आहे। मी ती कथा सांगताना जीवाचे कान करून ऐक, जिथे प्रश्न पडेल तिथे विचार। होय, मी ध्यान देऊन ती गोष्ट ऐकेन। भासा, ही एकमेव अशी कथा आहे की जिथे देव आणि असुर एकत्र आले होते, तेव्हा त्रिमूर्तींनाही प्रश्न पडला होता की काय करावे। पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा माझे तिथे केवळ अस्तित्व होते की माझ्या हातून काही विशेष घडले होते? सांगतो, ऐक, त्यातून तरी तुला काहीतरी आठवेल। बानू, ए बानू, काय झालं ग? पुन्हाच ठाव काय झालं ते कसं तरी वाटतंय बघ, ध्यान लागना कुठं भी। तुम्हाला काही हवं असलं तर तसं सांगा जी मला। तुला या विचारू का? विचार की। नाही म्हणजे आता तू हात आली समजासनी ठाव झालंय, तू हात नव्हती तर आख्यान बी होत नव्हतं, पण आता आलीस तर आख्यान होया ना गोय। वय वय, तसं नाही, म्हणजे आख्यानामध्ये कळल का तू कोण आहेस ती, पण आख्यानच झालं नाही तर कसं कळायचं? वय की, परत आख्यान झालं नाही त्याला मी तरी काय करू र? मग देवासनी विचार की, नाहीतर माळसा देवीसनी समज कळायचं आणि तुलाच काय कळायचं नाही असं व्हाय ना ग। म्हणून म्हणतोय आता देवासनी विचार। देवी, आज श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींना मोहिनी रूपाची कथा सांगणार आहे। या मल्हारी चरित्रात आपली भूमिका काय होती, आपलं काय दायित्व आहे हे आता त्यांना कळणारच। हो, ह्या मल्हारी चरित्रात आपण कोण आहोत ह्याचं प्रयोजन जरी प्रकट होणार असलं तरी म्हाळसा देवींना हे मात्र कळणार नाही की आपण रोज ज्यांना भेटतो, आपण रोज ज्यांच्याशी बोलतो तेच साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहेत। परंतु देवी, एक दिवस त्यांना हे कळणारच आहे। त्यासाठीच तर आपण अजूनही आपली भूमिका पार पाडतो आहोत। ह्या मल्हारी चरित्रात आपल्यावर जे दायित्व आहे ते पूर्ण करतो आहोत। तुम्हाला एक सांगू? देवी, सांगा ना। अहो, विचारताय काय? समुद्र मंथनाच्या वेळी तुम्ही घेतलेलं मोहिनीचं रूप मला खूप आवडलं होतं। त्या रूपात तुम्ही खरोखरच अतिशय सुंदर दिसत होता। त्या मोहिनी रूपाची भुरळ दैत्यांना पडली हे स्वाभाविकच होतं। देवी, मोहित करते ती मोहिनी असते, त्यावेळी त्या रूपाचं प्रयोजनच ते होतं। जर
असुरांना अमृत मिळालं असतं तर सृष्टीच्या संतुलनाचा प्रश्न उद्भवला असता, आणि म्हणूनच मला ते मोहिनी रूप घ्यावं लागलं. आज त्याचबद्दल श्री म्हाळसादेवींना कळणार आहे, जे त्यांच्या ह्या रूपाशी संबंधित आहे. त्यावेळी पार्वती देवी तिथे होत्या, त्यामुळे त्यांना ते कळलं. जयाद्री मात्र कैलासात होती, आणि म्हणून तिला त्या मोहिनी रूपाबद्दल आणि कृतयुगातील ह्या रूपाबद्दल काही कळलं नाही. आणि जयाद्री रूपी बानू आज जेजुरीत असूनही तिला आज देखील ते कळणार नाही. गडावर ह्यो प्रकाश कसला म्हणायचा? दत्तदेव हाय ती, विष्णुदेव हाय ती, महालक्ष्मी देवी हाय ती, तर ह्यो असा प्रकाश पडला असणारच. लक्ष्मी देवी, मी हाता आले ते तुमच्या पाय. तुम्ही मला वाट दावली. तुम्ही म्हणलासा का जेजुरीला ये, आणि मी आले बघा. हातच मला माझ्या अगोदरच्या जन्माबद्दल कळणार आहे. मला आता काय कळणार आहे, कसं कळणार आहे हे काय बी ठाव नाही. पण जसं मला तुमच्या रूपाबद्दल ठाव झालं, आख्यानातनं काय बाय कळालं, तसंच अजून बी लय ठाव व्हायचं आहे मला. ते ठाव व्हावं हेच मागणं आहे माझं. तुमचं ध्यान आणि आशीर्वाद असू द्या जी. म्हाळसा, आज ही कथा ऐकताना तुझ्या आत साचून राहिलेला क्रोध बाजूला ठेव. याचा अर्थ बानूचा विचार करू नको. होय, नको करू. काहीही झालं तरी तिचा संदर्भ दिल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. असो, सांगा. सुख म्हणजे मायेचा आभास आहे. आदिमायेने तिच्या मायेने निर्माण केलेले हे भ्रम आहेत. इंद्रदेव आणि शची देवी ह्याच स्वर्ग सुखात होते. त्यांच्या आयुष्यात कशाचीच उणीव नव्हती. एका क्षणात संपूर्ण चित्र बदलते हे अनेक वेळा अनुभवून देखील इंद्रदेव सावध नव्हते. माझंही असंच होतं अनेक वेळा. असं वाटतं सुख आहे, आणि नंतर कळतं भ्रम आहे. सुख म्हणजे अहो, किती वेळ असे काय पाहत आहात? शची, या स्वर्गलोकीचा मी अधिपती आहे. पृथ्वीवरील पंचमहाभूतांचे संचलन माझ्या हाती आहे. सर्व शक्ती माझ्या अधीन आहेत, आणि दारी कल्पवृक्ष आहे. हे केवळ सुख नव्हे, हे महासुख आहे. हे भोग नव्हेत, हे महाभोग आहेत. तुम्हाला असे आनंदी झालेले पाहून मलाही आनंदच वाटतो. पण कितीही काही झालं तरी ही सत्ता आहे. हा सगळा आनंद सत्तेमुळे आहे. सत्ता काय आज आहे तर उद्या नाही. शची, हे काय बोलतेस तू? तू कसलीही शंका घेऊ नकोस किंवा कुठलीही काळजी करू नकोस. या स्वर्गलोकावर माझीच सत्ता राहणार. योग्य आहे तुमचं. असं सुखाच्या क्षणी शंका घेणं म्हणजे, पण का कोण जाणे, मला कसली तरी चाहूल लागते. काहीतरी अशुभ घडणारे असं वाटतंय. काहीही अशुभ घडणार नाही. ग्रहांची दिशा मी बदलेन. सूर्य ताऱ्यांची गती मी ठरवेन. पंचमहाभूतांना मी आज्ञा देईन, पण माझ्या हातातली सत्ता कधीही जाऊ देणार नाही. बरं,
पण तुम्ही गर्व बाळगू नका, कशाचाही वृथा अभिमान बाळगू नका आणि कुणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्या. शची, हे काय झालंय तुला? काय बोलतेस तू? मी कोणी सामान्य देव नाही. मी देवेंद्र आहे, स्वर्गाधिपती इंद्र आहे मी. आणि तू एक गोष्ट विसरते आहे, माझ्याकडे साक्षात अमृत कुंभ आहे, जो केवळ आणि केवळ माझ्याच हाती सुरक्षित राहील म्हणून स्वतः त्रिमूर्तींनी माझ्याकडे सोपवलेला आहे. तू कोणतीही चिंता करू नकोस. बर, मी माझे शब्द मागे घेते. पुढे काय घडलं? शचीदेवींना असं काय जाणवलं? सांगतो. एकदा इंद्रदेव आणि दुर्वास ऋषी यांची भेट झाली. दुर्वास ऋषी म्हणजे कोण? अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांचा पुत्र म्हणजेच दुर्वास ऋषी. अनुसूया माता त्यांच्या सत्वासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या सत्वापुढे साक्षात त्रिमूर्ती देखील शरण आहेत. शिवरूपात एकदा माझे श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव यांच्याशी भांडण झाले होते. पण त्रिमूर्तींमध्ये भांडण? होय, पण ते भांडण सामान्य नव्हते. त्या भांडणाचे पुढे काय झाले? मी माझ्या क्रोधाला अनुसूया मातेमध्ये रूपांतरित केले. पण असे का? कशासाठी? कारण त्यातूनच दुर्वास ऋषींचा जन्म झाला. म्हणजे स्वाभाविकपणे तो क्रोध त्यांच्यात अवतरला असेल. होय, दुर्वास ऋषी म्हणजे माझेच प्रतिरूप होते. त्यांच्या क्रोधाचे भय सर्वजण बाळगून होते. त्यांच्या समोर आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये म्हणून जो तो काळजी घ्यायचा. दुर्वास ऋषींच्या शापवाणीचे भय असल्यामुळे जो तो त्यांच्या समोर नम्र असायचा. असे हे दुर्वास ऋषी आणि इंद्रदेव एकदा समोरासमोर आले. हे दुर्वास ऋषी, माझा प्रणाम स्वीकार करावा. शुभम भवतु देवेंद्र. ऋषीवर, आपण कुठे प्रस्थान करीत आहात? आम्ही श्री महादेवांचे दर्शन घेण्याची इच्छा मनात ठेवून कैलासाकडे जात आहोत. मग ऋषीवर, मी आपल्या कार्यात बाधा तर आणली नाही ना? अजिबात नाही देवेंद्र. उलट आपण अत्यंत भक्तिभावाने मला प्रणाम केला, त्याचा मला आनंद झाला. मी आपणावर प्रसन्न झालो आहे. मी तुम्हाला प्रसन्न होऊन एक अशी गोष्ट देणार आहे जी अत्यंत दुर्मिळ आहे, जिचे दर्शन होणे देखील दुर्लभ आहे. देवेंद्र, हे श्री विष्णूंना प्रिय असे पारिजाताचे पुष्प आहे. हे मी प्रसन्न होऊन तुम्हाला देतो आहे. ऋषीवर, हे माझे परमभाग्य आहे. शुभम भवतु. श्री विष्णूंच्या हातातले दिव्य पुष्प दुर्वास ऋषींनी देवेंद्रांना दिले. म्हणजे दुर्वास ऋषींना कशाचाही क्रोध आला नाही. देवेंद्रांनी दुर्वास ऋषींना प्रसन्न केले म्हणायचे. तसे नाही. पुढे आई, इंद्रदेवांना मिळालेले ते दिव्य पुष्प त्यांनी त्यांचा हत्ती ऐरावत ह्याच्या मस्तकावर ठेवले.
त्या दिव्य पुष्पाचा स्पर्श होताच ऐरावताच्या सभोवताली तेज निर्माण झाले. तो ऐरावत इंद्रदेवांना सोडून गेला. पण जाताना ऐरावताच्या मस्तकावरून पडलेले दिव्य पुष्प तो तुडवून गेला. मग देवेंद्रांनी असे का केले? ते असे का केले हे नाही सांगता येईल, पण दुर्वास ऋषींचा क्रोध मात्र जागा झाला आणि त्यांनी इंद्रदेवांना शाप दिला की ते श्रीहीन होतील. श्रीहीन म्हणजे? श्री म्हणजे श्री महालक्ष्मी, श्री विष्णूंच्या अर्धांगिनी. याचा अर्थ त्या स्वर्गातून नाहीशा झाल्या? केवळ स्वर्गातूनच नाही तर संपूर्ण सृष्टीतून त्या गुप्त झाल्या. सुवर्ण, रौप्य, माणिक, मोती या स्वरूपातील सर्व धन गुप्त झाले. ही फार मोठी घटना होती. असे कधीच घडले नव्हते. दुर्वास ऋषींच्या शापवाणीमुळे संपूर्ण विश्व हे श्रीहीन झाले होते. मग हे सगळं घडल्यावर देवेंद्रांनी काय केले? इंद्रदेव ब्रह्मदेवांकडे गेले. नारायण नारायण. पिताश्री, दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवेंद्रांना श्रीहीन अर्थात लक्ष्मीहीन व्हावं लागलं. परिणामी लक्ष्मी देवी स्वर्गलोक सोडून गेल्या. परंतु त्यामुळे साऱ्या सृष्टीतूनच लक्ष्मी देवींचं अस्तित्वच जणू नाहीसं झालं. दुर्वास ऋषींची शापवाणी असत्य थोडीच होईल. हे श्री ब्रह्मदेव, माझा प्रणाम स्वीकार करावा. यावे देवेंद्र, यावे. आपली ही अशी भेट होईल अशी कल्पना केली नव्हती. एकेकाळी स्वर्गलोकातील ऐश्वर्याची सर्वांना भुरळ पडली होती. परंतु आता नारायण नारायण. माझ्या हातून अत्यंत घोर अपराध घडलेला आहे याची मला जाणीव आहे, ज्यामुळे सर्व देवांनाच दुर्वास ऋषींच्या शापाला सामोरे जावे लागले आहे. केवळ देवच नाही देवेंद्र, दुर्वास ऋषींनी जो शाप दिलाय त्यामुळे साऱ्या सृष्टीतूनच श्री लक्ष्मी देवींचं अस्तित्व नाहीसं झालं आहे. आता साऱ्या सृष्टीलाच त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. हे ब्रह्मदेव, म्हणूनच मी आपल्याकडे धावून आलो आहे. नारायण नारायण. परंतु देवेंद्र, श्री ब्रह्मदेव तुम्हाला कसे सहाय्य करणार? ते या क्षणी मला ज्ञात नाही. पण हे श्री ब्रह्मदेव, माझी आपल्याला विनंती आहे, आपणच काहीतरी मार्ग काढावा. त्यातच साऱ्यांचे हित आहे. देवेंद्र, तुमच्या हातून श्री विष्णूंना प्रिय अशा पारिजात फुलाचा अपमान झालेला आहे आणि त्यामुळेच तुम्ही श्रीहीन झालेला आहात. तुम्हाला ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी श्री नारायणांचे कृपाशीर्वाद आवश्यक आहेत. त्यांची कृपादृष्टी होताच गतवैभव पुन्हा प्राप्त होईल. श्री लक्ष्मी देवी पुन्हा स्वर्गलोकी येतील. नारायण नारायण. पण मग त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी परत कशा आल्या? काय केलं देवेंद्रांनी? ब्रह्मदेव एकटे निर्णय घेणार नव्हते. काय करायचे हा निर्णय त्रिमूर्तींनी घेणे अभिप्रेत होते. पण मग स्वर्गात, सृष्टीत काय परिस्थिती होती त्यावेळी? विपन्नावस्था होती सर्वत्र. मनुष्य, देव, दैत्य यांनी संचय केलेले धन गुप्त झाले होते. सुवर्ण, रौप्य, हिरे, माणिक, मोती याने सजलेला स्वर्ग अत्यंत दरिद्री झाला होता आणि त्यात दैत्यांचं लक्ष स्वर्गाकडे गेलं. पण तिथे तर काहीच नव्हतं. मग दैत्यांना काय मिळणार होतं? सत्ता. सत्तेला धर्म,
असत्यता, श्रीमंत, दरिद्री हा भेदाभेद नसतो. तुम्ही कोणाकडे निर्देश करता आहात? दैत्यांचा राजा बळी, त्याने स्वर्गावर आक्रमण करून अमृत चोरण्याचे ठरवले. आणि ही गोष्ट इंद्रदेव आणि शची देवी यांना ठाऊक नव्हती. अहो, असे ताटकळत किती काळ उभे राहणार आहात आपण? राजप्रासादात जाऊया, थोडीशी विश्रांती घ्या. आता कसली विश्रांती? शची, अखेर तू म्हणत होतीस तसेच घडले. सर्व सुख होते ते केवळ सत्तेमुळे. ती सत्ताच गेली. साऱ्या सृष्टीतून लक्ष्मी देवीच लुप्त झाल्या आहेत. त्यामुळे हे सगळं वैभव, सगळं सौंदर्य लुप्त झालं आहे. पण काहीही झाले तरी सर्वजण मलाच दोष देणार शची. तुम्ही त्रिमूर्तींची भेट का नाही घेत? तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढू शकतील. योग्य आहे. त्रिमूर्तींना भेटणे हाच एक मार्ग मलाही दिसतो आहे. पण शची, दुर्वास ऋषींनी मला शाप दिला आहे. श्री विष्णूंना प्रिय असणाऱ्या फुलांचा माझ्याकडून अपमान झाला. त्यामुळे तेही माझ्यावरती रुष्ट असतील. मी कोणत्या तोंडाने त्यांना भेटायला जाऊ? अहो, ही वेळ अशी आहे की तुम्हाला सत्याला सामोरे जावेच लागेल. नाहीतर शत्रुपक्ष तोंड वर काढेल आणि तुमच्यासाठी नवे आव्हान समोर येईल. तुम्ही आत्मविश्वासाने या सगळ्याला सामोरं गेलं पाहिजे. योग्य आहे तू म्हणतेस. मी त्रिमूर्तींची भेट घेईन. संकट येतात, ती चोह बाजूनी येतात आणि घेरून टाकतात. इंद्रदेवांच्या बाबतीत अगदी तेच झाले. दुर्वास ऋषी आले काय, ते इंद्रदेवांवर प्रसन्न झाले काय? त्यांनी इंद्रदेवांना दिव्य पुष्प दिले काय? इंद्रदेवांनी ते दिव्य पुष्प ऐरावताच्या मस्तकावर ठेवले काय? सर्वच घटना घडून गेल्या. दुर्वास ऋषींच्या शापामुळे होत्याचे नव्हते झाले. पण मग त्यांना कोणीच सहाय्य केले नाही. कसे करणार? कारण तोपर्यंत स्वर्गावर आक्रमण करून अमृत हस्तगत केले होते. याचा अर्थ दैत्यांच्या हाती अमृत लागले होते. होय, यशस्वीरित्या ते त्यांनी चोरले होते. भले देवेंद्र, मी स्वर्गातून हा अमृताचा कलश घेऊन चाललो आहे. थांब बली, थांब. आता देव नाही तर दैत्यही अमृत प्राशन करणार. ते चिरंजीव होणार, त्यांना मृत्यू येणार नाही. नाही बली, हे अमृत तुझ्यासाठी नाही, तुला पश्चाताप होईल. थांब. हा संघर्ष इंद्रदेव आणि बळी ह्यांच्यामध्ये अमृतासाठी होता. जर बळीने अमृत नेले तर तो दैत्यांचा तारणहार ठरणार होता. बळी ठरवणार होता की अमृत कोणी कोणी प्राशन करून मृत्यूवर विजय प्राप्त करायचं ते. पण त्याआधी तो स्वतः अमृत प्राशन करणार होता. याचा अर्थ दैत्य त्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. ते त्यांच्या जवळ होते. होय, इंद्रदेवांना हे भय होते की जर दैत्यांनी अमृत प्राशन केले तर इंद्रदेवांची सत्ता जाईल. त्यामुळे इंद्रदेवांनी बळीकडून पुन्हा अमृत मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण मग ते अमृताचे काय झाले? म्हाळसा, ध्यान देऊन पाहिले तर हा प्रसंग फारच रंजक आहे. देव आणि दैत्य यांच्या उत्पत्तीपासून दैत्यांना ज्या गोष्टीपासून दूर ठेवलं गेलं तीच गोष्ट त्यांच्यापाशी होती. सृष्टीचा संपूर्ण भविष्य काळ बदलणार होता. पण तसे झाले नसावे. होय,
या दोघांच्या संघर्षामुळे अमृत आकाशातून समुद्रात पडले. समुद्राने ते आपल्यात सामावून घेतले. ते दैत्यांच्या हाती लागले नाही हे मात्र उत्तमच झाले, नाहीतर दैत्यांना थांबवणं अवघड झालं असतं. इंद्रदेव आणि बळी यांना जाणीव झाली होती की त्यांच्या हातून काहीतरी भयंकर असे घडले आहे. त्यांच्यावर त्या अमृताचे रक्षण करण्याचे दायित्व होते, पण त्यांना ते सांभाळता नाही आले. बली, अमृताचा कुंभ मला दे. त्यावर केवळ आणि केवळ देवांचाच अधिकार आहे. स्वर्गावर आक्रमण करून हे अमृत मी मिळवलं आहे. नाही बली, हा अमृत कुंभ तू चोरून नेत होतास. अमृत कुंभ मला परत दे बली. देवेंद्र, तुझ्याकडचं सगळं वैभव संपून गेलं आहे. बली, अमृत कुंभ आता समुद्रात गेला आहे. याचे दायित्व तुझे आहे. श्री महादेव, श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांना तुला उत्तर द्यावे लागेल. मी कोणालाही उत्तर देणार नाही आहे. मी जे काही केलं ते दैत्य कुळासाठी केलं. हा अमृत कुंभ तुझ्यामुळे समुद्रात पडला आहे. हे महादेव, सृष्टीवरती फार मोठे संकट आले आहे. ते काय हे आपण जाणताच. आणि म्हणून त्यावर आपण त्रिमूर्तींनी काही मार्ग काढणं आवश्यक आहे, नाहीतर सृष्टीचे संतुलन राहणार नाही. श्री विष्णू, ब्रह्मदेव, दुर्वास ऋषींनी इंद्रदेवांना श्रीहीन होण्याचा शाप दिला आणि ह्या साऱ्या सृष्टीतून श्री महालक्ष्मी गुप्त झाल्या. या सृष्टीला त्यांना पुन्हा प्राप्त करणे इतके सोपे नाही. ब्रह्मदेव, प्रसंगी साऱ्या सृष्टीला पणाला लावावा लागेल. त्रिमूर्तींसह देव, दैत्य ह्यांना फार मोठे दिव्य पार पाडावे लागेल आणि तरच हे कार्य पूर्ण होईल. होय, श्रींचे महत्व सगळ्यांना कळावं म्हणूनच हे सगळं घडलं आहे. परंतु सृष्टीचं संतुलन असं पणाला लागेल ह्याची कल्पना देखील कोणी केली नसावी. श्री विष्णू, खर तर ही गोष्ट सर्वांना ठाऊक व्हायला हवी की श्री शक्ती म्हणजे साऱ्या ब्रह्मांडाची प्राणशक्ती. ज्याच्याकडे ही शक्ती आहे त्याला कशाचीच कमी नाही. पण दुर्दैवाने ज्यांनी ही प्राप्त केली त्यांचा अहम वाढला
त्यांचा अहंकार वाढला. हो, कारण श्री म्हणजे लक्ष्मी, संपत्ती, समृद्धी, धन, ऐश्वर्य, मांगल्य. आणि श्री म्हणजेच सत्ता, राज्य, गौरव, महिमा, सद्गुण, बुद्धी, श्रेष्ठता. केवळ इतकेच नाही तर धर्म, अर्थ, काम हे भाव देखील ह्या श्रीमध्ये समाविष्ट आहे. समस्त सृष्टीतील चराचरामध्ये ही श्री वास करून आहे. ही सारी सृष्टी श्रीमय आहे. श्री विष्णूंना श्रीमान, श्रीमद असे संबोधतात ते याचसाठी. तरी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो की यावर मार्ग काय? काय केल्याने श्री महालक्ष्मींचे अस्तित्व साऱ्या सृष्टीला पुन्हा प्राप्त होईल? कारण महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या आदिशक्तींच्या 3 रूपांमुळेच आणि त्रिमूर्तींमुळेच ह्या सृष्टीला अस्तित्व आहे. आदिशक्तीच्या ह्या 3 रूपांमुळेच त्रिमूर्तींना देखील त्यांचं अस्तित्व आहे. होय माधवा, आणि म्हणूनच श्री महालक्ष्मींना ह्या सृष्टीत पुन्हा यावं लागेल. पण त्यांना भेटून, त्यांना विनंती करून, त्यांना अर्जव करून ते येतील असं मला नाही वाटत. तर त्यासाठी फार मोठे मंथन करावे लागेल. सर्व सृष्टी ढवळून निघेल. देव आणि दैत्य ह्यांना एकत्र यावं लागेल. या साऱ्या सृष्टीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. साक्षात पार्वती देवी आपण? होय देवी, आज मी ठरवूनच आपली भेट घ्यायला आले आहे. देवी, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली आणि श्री महासरस्वती ह्या आदिशक्तींच्या रूपांपैकी आपणही एक आहात. आपणच जर या सृष्टीतून अशा नाहीशा झालात तर या सृष्टीचं संपूर्ण संतुलनच पणाला लागेल. पार्वती देवी, आदिशक्तीच्या 3 रूपांपैकी आपणही एक आहात. आपल्याला आपल्यावरच्या दायित्वाची जाणीव आहे आणि म्हणूनच मला ह्या सृष्टीतून लुप्त व्हावं लागलं. देवी, ऋषी दुर्वासांनी देवेंद्रांना दिलेल्या ह्या शापामुळे जरी ही परिस्थिती उद्भवली असली तरी त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे अस्तित्वच पणाला लागले आहे. देवी, आपले पुन्हा एकदा या सृष्टीवरती आगमन व्हावे असे मला वाटते. देवी, दुर्वास ऋषींच्या शापामुळे जरी ही परिस्थिती उद्भवली असली तरीही ह्या सृष्टीतून मी निघून जाण्याचे ते एकमेव कारण नाही हे आपणही जाणता. सत्य तर हे आहे की आज या सृष्टीतील प्रत्येकाच्या मनात लोभ वाढला आहे, हव्यास वाढला आहे. या लोभापोटी, हव्यासापोटी हिंसा वाढली आहे. मनुष्याचा स्वभाव आधीसारखा राहिला नाही. मी तुमचे म्हणणे समजू शकते देवी, पण म्हणून आपण आदिशक्ती रूपांनी जर आपले अस्तित्व सोडले, लुप्त झालो, तर हे सृष्टीचक्र सुरू कसे राहणार? म्हणूनच देवी, या सृष्टीतील चराचराला त्यांच्या आचरणामागील उद्देश कळायला हवा. सर्वांना केवळ माझ्या धनरूपाचा संचय करायचा आहे. माझ्या शुभरूपाचे पूजन कोणालाही करायचे नाही. त्यांना केवळ अलक्ष्मीचे अस्तित्व हवे आहे आणि हे मला मान्य नाही. केवळ दैत्यांमध्येच नाही देवी, तर देवांमध्ये देखील धनाचा लोभ वाढला आहे. आता त्यांना ह्याचे शासन होणार. माझे जाणे हे ह्यासाठीच आहे. म्हणजे आता देव आणि दैत्य या दोघांनाही तुम्हाला पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी खूप कठोर प्रयत्न करावे लागणार, किंवा
काहीतरी असाधारण असे करावे लागणार. केवळ देव आणि दैत्यच नाही देवी, तर साऱ्या सृष्टीला यासाठी एकत्र यावे लागेल. त्रिमूर्तींना देखील खडतर अशा परीक्षेतून जावे लागेल. या विश्वाचे सारे अस्तित्वच पणाला लागेल, सारी सृष्टी पणाला लागेल, तेव्हाच हे शक्य होईल. मात्र देवी, हे सारे सोपे नाही. मला ठाऊक आहे, परंतु मला पुन्हा प्राप्त करायचे असेल तर साऱ्यांना ह्या दिव्यातून जावेच लागेल. तरच ह्याचे महत्व चिरंतन स्मरणात राहील. अन्यथा या सृष्टीचा समतोल ढासळायला वेळ लागणार नाही. हे सारे मी ह्या सृष्टीच्या कल्याणासाठीच करते आहे देवी. आपल्या हेतूबद्दल मला मुळीच शंका नाही. प्रत्येक वेळी आलेले संकट हे आदिशक्तीच्या कृपादृष्टीने दूर होईल, सारे काही सुरळीत होईल असे नाही. कधी कधी सर्वांना आपले स्वत्व अस्तित्वपणाला लावावे लागते. ही अशीच वेळ आहे. मात्र देवी, एक गोष्ट नक्की, यासाठी जर प्रयत्न झाले, तुम्हाला हवे तसे जर घडले, तर या सृष्टीत पुन्हा एकदा एका शुभ पर्वाला सुरुवात होईल. आता त्रिमूर्तींसह सर्वजण यावर काय मार्ग काढतात ते महत्वाचे. काय विचार करते आहेस? पार्वती. पार्वती हे नाव ऐकल्यावर माझ्या अंगावर शहारा का येतो हे नाही कळत मला. स्वाभाविक आहे. तुम्ही मला तिच्याविषयी सांगत असताना मला ती परकी नाही वाटत. असं का? कारण इतर कोणापेक्षाही तू तिला अधिक ओळखायचीस. बानूपेक्षाही? होय, बानूपेक्षाही तू तिला अधिक जवळची आहेस. तुझं आणि तिचं नातं अधिक घट्ट आहे. ह्या कथेत मी कुठे होते हे जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही मला सांगणार नाही, हे मला ठाऊक आहे. कारण ते मला शोधायचे आहे. पण एक विचारू? होय, विचार. ह्यात बानू कुठे होती? बानू तिचं पूर्व आयुष्य जगत होती, पण या कथेच्या परिघात मात्र ती होती. एवढं माझ्यासाठी पुष्कळ आहे. उर्वरित मी शोधेन. पण हे ऐकताना तू तिचा विचार का करतेस? मी तिचा विचार नाही करत, पण ती माझ्या स्मरणात असतेच. त्याला मी तरी काय करू? तू सूर्यदेवांना अर्घ्य देतेस, तेव्हा मी तुला एक उपाय सुचवितो. कशासाठी? ऐक तर. सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेवांना जे अर्घ्य देतेस, त्यांना जाताना पाहतेस, तेव्हा तुझ्या मनात असलेले क्लेशकारक तू विसर्जित करत आहेस असा भाव मनात ठेव. असा एक सूर्यास्त असा येईल की ज्यावेळी तुझ्या मनात कोणाविषयीही क्रोध उरणार नाही. पण मला माझ्या क्रोधाला असे विसर्जित करायचे नाही. बानूविषयी तर नाहीच, मला माझ्या क्रोधाला समजून घ्यायचे आहे. देवेंद्र आणि बळीराजांच्या संघर्षात सृष्टीवरचे सर्वात अमूल्य अमृत समुद्रात सांडले. पण ते अमृताचे महत्व पाहता ते समुद्रात सांडायला नको होते. हा संघर्ष केवळ इंद्रदेव आणि बळी यांच्यातील नव्हता, तर हा संघर्ष देव आणि असुर यांच्यातील होता. आजवर या युद्धात सृष्टीने बरंच काही गमावलं आहे, पण महालक्ष्मी नाहीत हे स्वीकारणे मात्र शक्य नव्हते. श्री महालक्ष्मी या श्री विष्णूंच्या अर्धांगिनी आहेत आणि त्या दोघांचा वियोग म्हणजे सृष्टीतील मांगल्य हरवण्यासारखे आहे. मला तर त्या दोघांकडे पाहून असं वाटतं
की ते दोघे वेगवेगळे नसून एकच आहेत. आणि असं असताना ते वियोग कसं सहन करतील? देवा, देवी, आम्ही येऊ का? बंधू, देवी, यावे. आज जेजुरी गडावर रात्रीच्या प्रहरी देखील प्रकाश पडला आहे. हे तेज कसलं म्हणून शोध घेत इथवर आलो. ह्या तेजाचं कारण इथे दडलं आहे तर. हो, हे मला समुद्र मंथनाची गोष्ट सांगतायत. प्रधानजी, लक्ष्मी देवी, आपण अगदी योग्य वेळी आलात. मी म्हाळसेला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्याबद्दल सांगत होतो. तरीच हत्तींचा आवाज ऐकू आला, समुद्राचा आणि शंखांचा आवाज ऐकू आला. देवा, आपल्या ह्या कथेत आम्ही व्यत्यय तर नाही आणला ना? नाही बंधू, बरं झालं तुम्ही आलात. त्या निमित्ताने तुम्हालाही ही कथा कळेल. पण मला असं का वाटतंय की तुम्हाला ही कथा ठाऊक आहे? बंधू, देवी, मला जे वाटतंय ते खरं आहे का? तुम्हाला ही कथा ठाऊक आहे का?